प्रिय दर्शकांनो, आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ अपडेट्स तुम्हाला बघायला मिळतील. आमच्या अद्भुत आणि पावन जीवनयात्रेचा साक्षीदार होऊया. ही कथा केवळ एक ऐतिहासिक प्रसंग नाही, तर आपल्याला धर्म, कर्तव्य आणि निस्वार्थ प्रेम शिकवणारी अमूल्य शिकवण आहे. श्रीराम म्हणजे आदर्श राजा, कर्तव्यदक्ष पुत्र आणि एक परिपूर्ण मानव. त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी दीपस्तंभासारखे आहे. अयोध्येतील राजसभा उजळून निघाली होती. राजा दशरथांच्या राजमहालात आनंदाचे वातावरण होते. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी कौसल्या राणीच्या पोटी एक तेजस्वी पुत्र जन्मास आला, श्रीराम. त्यांच्यासोबत कैकेयीच्या पोटी भरत आणि सुमित्रेच्या पोटी लक्ष्मण शत्रुघ्न यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच श्रीराम विलक्षण गुणवान होते. त्यांचे हसू, त्यांचे बोलणे आणि त्यांच्या कृतींमध्ये दिव्यता होती. वसिष्ठ ऋषींच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे शिक्षण झाले आणि त्यांनी धनुर्विद्येमध्ये प्रावीण्य मिळवले. एके दिवशी अयोध्येच्या राजसभेत एक तेजस्वी महर्षी आले. ते होते महर्षी विश्वामित्र. त्यांनी राजा दशरथांकडे विनंती केली, राजन, तुमच्या पुत्र रामाला मला द्या. माझ्या यज्ञावर त्रास देणाऱ्या राक्षसांचा नाश करायचा आहे. राजाने संकोच व्यक्त केला, पण राम प्रसन्न मनाने तयार झाले. सोबत लक्ष्मणही निघाले. त्यांनी ताडका, सुबाहू यांसारख्या राक्षसांचा वध केला आणि विश्वामित्रांचे यज्ञ निर्विघ्न पार पडले. तेव्हा ऋषींनी त्यांना दिव्य अस्त्रांचे ज्ञान दिले. यानंतर राम आणि लक्ष्मण मिथिला नगरीत पोहोचले, जिथे सीतेचे स्वयंवर भरले होते. शिवधनुष्य उचलण्याची अट होती. मोठमोठे राजा राजकुमार प्रयत्न करून अपयशी ठरले, पण रामाने सहजपणे धनुष्य उचलले आणि तोडले. जनक राजा आनंदित झाले. सीतेने आनंदाने श्रीरामाला वरमाला घातली. अयोध्येत परतल्यानंतर राम सीतेसह लक्ष्मण उर्मिला, भरत मांडवी आणि शत्रुघ्न श्रुतकीर्ती यांचेही विवाह संपन्न झाले. संपूर्ण अयोध्येने जल्लोष केला. अचानक एक वादळ उठले. कैकेयीला मंथरेने भडकवले आणि तिने दशरथांकडून 2 वर मागितले. भरताला राज्य आणि रामाला 14 वर्षांचा वनवास. राजा दशरथ दुःखी झाले, पण श्रीरामाने अत्यंत शांतपणे वनवास स्वीकारला. त्यांच्यासोबत सीता आणि लक्ष्मणही निघाले. अयोध्येतील लोक दुःखाने तटस्थ राहू शकले नाहीत. राजा दशरथ हे सहन करू शकले नाहीत आणि त्यांनी प्राण सोडले. राम, सीता आणि लक्ष्मण यांनी ऋषीमुनींच्या आश्रमांना भेट दिली, राक्षसांचा नाश केला, शबरीसारख्या भक्तांना भेटले. यानंतर रामाची हनुमानाशी भेट झाली. हनुमानाच्या मदतीने सुग्रीवाशी मैत्री झाली आणि बालीचा वध करून सुग्रीवाला राजा करण्यात आले. एका कुटील योजनेतून रावणाने सीतेचे हरण केले. राम अत्यंत दुःखी झाले. त्यांनी सीतेच्या शोधासाठी प्रयत्न सुरू केले. अखेरीस हनुमान लंकेत पोहोचले, सीतेला आश्वासन दिले आणि रामसेनेने लंकेवर आक्रमण केले. राम रावण युद्ध झाले आणि शेवटी रामाने रावणाचा वध केला. राम, सीता आणि लक्ष्मण विमानातून अयोध्येत परतले. भरताने त्यांचे स्वागत केले आणि रामराज्याची स्थापना झाली. हे एक सुवर्णयुग ठरले. परंतु काही लोकांनी सीतेच्या पावित्र्याबद्दल संशय व्यक्त केला. त्यामुळे रामाने त्यांना वनात पाठवले. सीता वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात राहिली आणि तिथे लवकुश यांचा जन्म झाला. पुढे राम लवकुश युद्ध झाले आणि अखेरीस रामाने आपल्या पुत्रांना स्वीकारले. पण सीतेने पृथ्वीमध्ये प्रवेश करून आपल्या पावित्र्याची साक्ष दिली. श्रीरामांनी अयोध्येचा कारभार लवकुशांकडे सोपवला आणि अखेरीस ते सरयू नदीत जलसमाधी घेऊन वैकुंठास गेले. प्रिय भक्तगण, श्रीरामाचे जीवन सत्य, धर्म, संयम, कर्तव्य आणि भक्तीने परिपूर्ण आहे. त्यांच्या आदर्शांचे अनुकरण केल्यास आपले जीवनही आनंददायी आणि सन्माननीय होईल. त्यांच्या चरित्रातून आपण शिका कर्तव्यनिष्ठा, भक्ती आणि प्रेम. जय श्रीराम.